ओके, आपण सुरू करूया. पहा, तर आता काय काय पाहत होतो. 2 मिनिटं आहेत अजून 6:30 वाजायला. तोपर्यंत काय पहा, आपण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आलोय. कोणत्या? तर वर्षाच्या. तर पहा, एका वर्षामध्ये साधारण वर्षामध्ये दिवस असतात 365 आणि आणि 365 दिवस असले की लक्षात ठेवा, त्या वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लकीचा असतो, म्हणजे जास्तीचा असतो. तुम्ही 365 ला जर 7 ने भाग दिला, तर 365 भागिले 7 उत्तर येतं 52 आठवडे आणि 1 दिवस या ठिकाणी शिल्लक उरतो, म्हणजेच बाकी उरते. म्हणजेच कोणत्याही साधारण वर्षामध्ये जर आपण पाहिलं, तर कोणत्याही साधारण वर्षामध्ये 52 आठवडे म्हणजेच तोच तो वार एकूण 52 वेळा त्या ठिकाणी येतो. मग शिल्लक दिवस जो असतो, तो शिल्लक दिवस या ठिकाणी उरतो, तो एक असतो. म्हणूनच तारीख जर सारखी असेल, उदाहरणच द्यायचं झालं तर 4 जून 2022 जर रविवार असेल, तर पुढच्या वर्षी 4 जून 2023 ला येणारा वार हा लीप वर्ष जर मध्ये आलं नाही, लीप वर्ष आलं की फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस वाढतो. म्हणूनच जर लीप वर्ष आलं नाही, तर या ठिकाणी 4 जून 2023 ला येणारा वार सोमवार असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी 30 जुलैला, नीट बघा, 30 जुलै आत्ता चालू आहे, 30 जुलै 2024 ला आज वार जर मंगळवार आहे, तर पुढच्या वर्षी याच तारखेला 30 जुलैला 2025 ला या ठिकाणी वार असणार आहे बुधवार. का बुधवार असणार आहे पहा, म्हणजे डिरेक्टली तुम्ही या ठिकाणी एक वर्ष पुढचा वार आता सांगू शकता सहजगत्या. तर बघा, 2024 हे भलेही लीप वर्ष असलं तरी सुद्धा या लीप वर्षातला वाढलेला दिवस आपल्या काउंटिंग मध्ये येत नाही, कुठेही मोजण्यामध्ये येत नसल्यामुळे या ठिकाणी 2024 ला जर मंगळवार असेल 30 जुलैला, तर पुढच्या वर्षी 2025 ला 30 जुलैला येणारा वार बुधवार असतो. मला वाटतं एवढं आता सगळ्यांना समजलेलं असावं. आता मी जो पुढचा टप्पा घेणार आहे, त्या पुढच्या टप्प्यामध्ये या तारखा सुद्धा वेगळ्या असणार आहेत आणि ही वर्ष सुद्धा वेगळी असणार आहेत. मग आता कसं करायचं? तर पहा अगोदर मी एक गणित समजून सांगतो. आता तुम्ही या ठिकाणी एका वर्षातले वार काढत असताना, उदाहरणच द्यायचं झालं तर 30 जूनला सोमवार असेल, लिहू नका, गुड इव्हनिंग, काही लिहू नका, लिहू नका, फक्त समजून घ्या. पहा, 30 जूनला जर सोमवार असेल, तर तुम्हाला जर विचारलं की 1 सप्टेंबरला कोणता वार असेल, तर तुम्ही काय करत होते? तर या दोघांच्या मध्ये किती दिवस येतात ते पाहत होते आणि त्याला भागिले 7 करत होते आणि तेवढे दिवस तुम्ही पुढे घेत होते. हे झालं तारखेच्या बाबतीत. जर वर्ष दिलेलं असेल, उदाहरणार्थ 2022 ला जर सोमवार असेल आणि 2023 ला जर विचारला, तर तुम्ही किती वर्ष पुढे गेले? तर 1 वर्ष पुढे गेले, म्हणून 1 दिवस पुढे. आता या दोन्हींचा या ठिकाणी आपल्याला मेळ घालायचा आहे, दोन्ही कंबाईन करायचंय. एक गणित देतो, लिहून घ्या. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, तुम्हाला जर मी म्हटलो 4 मार्च 2021 ला, पहा 4 मार्च 2021 ला जर रविवार असेल, 4 मार्च 2021 ला जर रविवार असेल, तर मी जर विचारला आता 5 सप्टेंबर 2023 ला कोणता वार येईल? जुन्या मुलांनी सांगायला हरकत नाही. सांगा बरं, जुन्या मुलांना माहिती आहे कसं करायचं? सांगा कसं करायचं. घ्या. बरं ठीक आहे, राहू द्या. मी पहिल्यांदा समजून सांगतो. पहा आता. नाही, करा तुम्ही गणेश. मी समजून सांगतो. समजून. गुड इव्हनिंग. पहा, समजून देतोय त्याच्याकडे लक्ष द्या नवीन मुलांनी.
आणि जुन्या मुलांना ज्यांना समजलेलं नाही त्यांनी पण लक्ष द्या. काय सांगतोय पहा. तर तुम्हाला जर अशी तारीख पण वेगळी आणि वर्ष पण वेगळे दिले, तर याचे 2 भाग पहिल्यांदा करायचे. वर्ष आणि महिना एका कॉलममध्ये लिहायचा आणि सॉरी वर्ष नाही, दिवस आणि महिना एका कॉलममध्ये म्हणजे तारीख आणि महिना एका कॉलममध्ये लिहायचा आणि जे वर्ष दिलेलं आहे ते दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आणि या पहिल्या तारखेचा जो वार दिलाय तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा. आता पहा, पहिल्यांदा महिना आणि तारीख यांच्यामध्ये येणारे दिवस कसे काढायचे ते आपण पाहिलेलं होतं. मी जरा हे लहान करून देतो पहा. जरा थोडंसं समजण्यासाठी लहान करून देतो पहा. 4 मार्च असं लिहायचं पहा. 4 मार्च 2021 ला जर रविवार असेल, तर 5 सप्टेंबर 2023 ला येणारा वार कोणता असेल, ते आता तुम्हाला विचारलेलं आहे. नीट लक्षात घ्या आता मी काय म्हणतोय ते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी या दोघांच्या मध्ये येणारे दिवस काढायचे. आपण पहिल्या प्रकारचं गणित पाहत असताना अशा पद्धतीनं केलेलं होतं पहा. बरं. आपण बघू हा गणेश. तर या दोघांच्या मध्ये येणारे जे दिवस आहेत, ते दिवस आपण पहिल्यांदा शोधले होते. त्यानंतर वर्षामध्ये येणारे दिवस किती आहेत ते यामध्ये काढायचे आणि या दोघांची बेरीज करायची. पहिल्यांदा आपण 4 मार्च पासून मोजतोय. तर मार्च महिना किती दिवसांचा असतो? पहा आपल्याला कोणकोणते महिने पाहिजेत? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. एवढे दिवस आपल्याला मोजायचे आहेत. मला जागा नाही म्हणून मी खाली लिहिलंय. तुम्हाला जागा असल्यावर तुम्ही खाली लिहा. आता पहा, मार्च महिना जो आहे तो मार्च महिना 31 चा असतो. पण आपण मोजत असताना 4 मार्च पासून पुढे मोजतोय. म्हणूनच 31 वजा 4 केलं तर मार्च महिन्याचे दिवस किती येतात बघा बरं? 27. म्हणून इथं या ठिकाणी मार्च महिन्याचे 27 डेज लिहिले. आता पुढे पहा, एप्रिल महिना 30 चा असतो. 30 चा असला की 2 लिहायचे. 31 चा असला की 3 लिहायचे. जून 30 चा असतो. म्हणून या ठिकाणी 2 लिहायचे. जुलै 31 चा असतो म्हणून 3 लिहायचे. ऑगस्ट 31 चा असतो म्हणून 3 लिहिले. आता शेवटच्या महिन्यातले दिवस जेवढे आहेत तेवढे लिहायचे. आता या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर पहा, 27 आणि 2 29, 29 आणि 3 32, 32 आणि 5 37, 37 आणि 8 किती दिवस झाले बघा बरं? 37 आणि 8 45. तर बघा, या ठिकाणी दिवस आले 45. आता पुढे पहा, हे झालं दिवसांच्या बाबतीत. आता वर्षाच्या बाबतीत पाहायचं. किती वर्ष तुम्ही पुढे मोजलं? 2. 22 22 आणि 23. तर या वर्षातले किती दिवस घ्यायचे? 2च. आता 21 ते 23 मोजत असताना लीप वर्ष येतंय का? नाही. म्हणजे या ठिकाणी वर्षातले दिवस 2च असणार. आता बघा, पहिल्यांदा या 45 आणि 2 ची बेरीज करायची. किती दिवस आले बघा बरं? 45 आणि 2. 47. तर आता इथं काय करायचं का? या 47 ला पहिल्यांदा बघा, कुठून आले 47 ते नीट लक्षात घ्या. हे 47 आले दिवसांमधले जे किती दिवस येतात ते काढल्यानंतरचे आलेले दिवस आणि वर्षातले 2 दिवस असे सगळे मिळून दिवस आले 47. आता या ठिकाणी या 47 ला 7 ने भाग द्यायचा. 7 6 42 उरले 5. तर नीट लक्षात घ्या, 5 दिवस उरले. तर रविवारच्या पुढे तुम्ही जर 5 दिवस मोजले तर बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 5
सप्टेंबरला येणारा वार असणार आहे शुक्रवार. लिहून सप्टेंबरचे 2 नाही धरायचे, 5 धरायचे. असू द्या गणेश, काय हरकत नाही. चला लिहून घ्या हे. पटकन लिहून घ्या. सार्थक वाघमारे. बोला. 5 तारखेपर्यंतच मोजायचंय ना आपल्याला. काल नव्हते का तुम्ही? त्यामुळेच लक्षात येईना तुमच्या. काल मी कॅलेंडर काढून दाखवलं होतं पहा. दाखवलेलं आठवतंय तुम्हाला? हां. म्हणूनच शेवटच्या महिन्यातले जेवढे दिवस आहेत, तेवढे दिवस या ठिकाणी पूर्ण घ्यायचे. 5 सप्टेंबर पर्यंत मोजायचे म्हणून 5 दिवस घेतले. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा आणि लिहून घ्या. गणेश, शिवम व्हिडिओ चालू ठेवा. शौर्य काळे, श्रीराज, प्रांजली, म्हणजे म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय ते मला पाहता येतं. लक्ष देताय का नाही मला दिसतं. व्हिडिओ बंद करून बसायचं नाही. ठीक आहे. मला वाटतंय हे समजलेलं असावं. तर नीट बघा, आता मी तुम्हाला म्हटलं होतं, की असं तुम्ही 50-50 वर्ष पुढचं आणि मागचं सुद्धा दिवस आणि वार काढू शकता. पण आपल्याला इतकं मोठं काही गरज नाही. एक गंमत म्हणून तुम्ही तुमच्या आजीची, आईची, वडिलांची आजची जर जन्मतारीख माहीत असेल, तर आजच्या तारखेवरून तुम्ही मागची मम्मीचा जन्म कधी झाला, कोणत्या वारी हे काढू शकता. एक गंमत म्हणून हां. हां, व्हेरी गुड. तर त्याच्यासाठी तुम्हाला मागे जावं लागतं. मागे जायचं शिकवलं नाही मी अजून. अगोदर आपण पुढे-पुढे जायचं शिकतोय. मागे जायचं कसं आहे ते मी नंतर सांगतो तुम्हाला. अगोदर पुढे-पुढे जायचं. हां. तर पुढे जायच्या ज्या आहेत त्या कशा करायच्या ते मी सांगतो. चला हे लिहून झालं? ठीक आहे. पुढचं गणित घ्या. पुढचं गणित घ्या. 2012 चा 2012 चा महाराष्ट्र दिन गुरुवारी असेल तर 2020 चा शिक्षक दिन कोणत्या वारी येतो? 2012 चा महाराष्ट्र दिन. आता बऱ्याच जणांना महाराष्ट्र दिन कळायचा नाही. कधी असतो महाराष्ट्र दिन? बरोबर. हा. शिक्षक दिन कधी असतो? काढा मग आता. काढा मग आता. हा. इथं म्हणलंय का जागतिक शिक्षक दिन? नाही. मग शिक्षक दिन म्हणजे आपला शिक्षक दिन जो आहे तोच. जागतिक शब्द वापरला तरच म्हणायचं 5 ऑक्टोबर. अन्यथा 5 सप्टेंबरच म्हणायचं. श्रीराज व्हिडिओ चालू ठेवा. श्रीराज, शौर्य काळे, गणेश रासकर, सई,
संकेत सार्थक. श्रद्धा, पाऊस आला काय परत? श्रद्धा, मला वाटलं पावसामुळे लाईट गेली काय. बर, हे पण गणित मी समजून सांगतो पहा आता. हा बोला. नाही, उत्तर नका सांगू, दिवस सांगा. दिवस सांगा. दिवस सांगता येत नाही याचा अर्थ तुम्ही काही पण उत्तर सांगताय. मला दिवस परफेक्ट सांगता आले पाहिजेत. ज्याला किती? 40. ठीक आहे, आपण बघूया आता. आता बघा, सांगा बरं. महिना, महिन्यातले दिवस किती आले ना वर्षातले दिवस किती आले? महिन्यातले दिवस किती आले ना वर्षातले दिवस? नाही, चुकलं मग. चुकलं बघा. पुढचं करून फायदाच नाही काय. तुम्हाला याच्यात दिवसच काढता आले पाहिजेत. सांगा की. मला दिवस सांगा फक्त, बाकी काही सांगू नका. हा, दिवस सांगा फक्त. 53. वर्षातले दिवस सांगा बरं किती आले? कस काय 11? कस काय 11? हा बस, थांबा. कुणाचंच बरोबर नाही. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. पहा, करा 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 करा. विश्व करा. उत्तर मला नकोय, मला दिवस सांगा फक्त. मला उत्तर नकोय. तुमचे दिवस जर सारखे व्यवस्थित आले ना, तर उत्तर येणारच आहे बरोबर. त्यामुळे मला तुमचं उत्तर नकोय, मला दिवस सांगा फक्त. बर. बर, आता मी काय सांगतोय ऐका, गडबड करू नका. बघा, आपल्याला जे दिलंय ना ते वर लिहू. काय दिलंय? 1 मे 2012 ला कोणता वार दिलाय? तर गुरुवार दिलाय. तर हे बघा, हे असं मांडता आलं पाहिजे. 1 मे 2012 ला गुरुवार आहे, हे असं मांडता आलं पाहिजे. नंतर काय विचारलंय? तर 2020 चा शिक्षक दिन कधी असेल? शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. आता याचा वार विचारलाय तुम्ही, आता कसा काढायचा बघा. आता जे तुम्ही दोन भाग केलेत, हे दोन भाग तुम्ही वेगवेगळे शिकलेले आहेत का? हे दोनही भाग तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे शिकलेले आहात. आता हे पहिल्यांदा जो 1 मे पासून 5 सप्टेंबर पर्यंतचा जो दिवस आहे, याच्या मधले दिवस काढायचे. हा सांगा बरं तेजस्वी. तर बघा आता, ऐका परत वार. मला उत्तर नका सांगू, मला दिवस सांगा. बघा, आपल्याला दिवस कोणते मोजायचे? तर बघा, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता नीट लक्षात घ्या. इथं पुन्हा एकदा 5 सप्टेंबर आले तर सप्टेंबरचे 5 दिवस असणार आहेत, ते काय बदलता येत नाही. या जून पासून ऑगस्ट पर्यंतचे महिने पूर्ण आलेले आहेत. पूर्ण महिने आले की मी तुम्हाला सांगितलं होतं पा. तो जर 30चा असेल तर 2 लिहायचं, 31चा असेल तर 3 लिहायचं. मध्ये कुणी बोलू नका. जून महिना 30चा आहे, आपण या ठिकाणी 2 लिहूया. जुलै 31चा आहे, 3 लिहू. ऑगस्ट 31चा आहे, 3 लिहू. हे एवढं झालं. आता राहिला पहिला महिना.
पहिला महिना तुम्हाला 1 मे पासून पुढे मोजायचा आहे. म्हणजे 1 धरून चालेल का? नाही. मग मे महिना असतो 31चा त्याच्यातून जर 1 दिवस कट केला तर उरतात 30. मी इथं 30 दिवस देतो. 30चे. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर बघा 32 अन् 2 32, 32 अन् 3 35, 35 अन् 3 38, 38 अन् 5 दिवस येतात 43. बरोबर आहे का बघा बरं? बरं. आता हा झाला यातला पहिला आता यातला पहिला टप्पा हा झाला. आता दुसरा टप्पा बघा. 12 पासून 20 पर्यंत तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी वर्ष मोजा. 12 पासून 20 पर्यंत मध्ये कोणी बोलू नका रे. काय होतंय माहितीये का? तुम्ही मध्ये-मध्ये बोलताय ना, धड तुमचा आवाज मला येत नाही, माझा आवाज बाकीच्यांना जात नाही. तुम्हाला जेव्हा बोलायला सांगितलेलं असतं ना, तेव्हा बोला. तर बघा 2012 पासून 20 पर्यंत जर दिवस मोजले किंवा वर्ष मोजले तर वर्ष पहिल्यांदा होतात 8. आता या 12 ते 20 मध्ये किती लीप वर्ष आहेत? तर बघा आता 2012 हे लीप वर्ष आहे. 20 पण लीप वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये येणारं 16 पण लीप वर्ष आहे. नीट ऐका आता. 2012 जरी लीप वर्ष असलं तरी आपण मोजतोय कुठून बघा. कुठून मोजताय तुम्ही? मग 12 मध्ये वाढलेला दिवस येतो फेब्रुवारीत. मग फेब्रुवारी तुमच्या या काउंटिंग मध्ये आलंय का कुठे वाढलेला दिवस? नाही. बर म्हणजे 2012 या वर्षातल्या लीप वर्षाचा विषय मिटला. पुढे 12च्या नंतर येणारं लीप वर्ष आहे 16. 16 मध्ये एक दिवस वाढला म्हणून तो लिहिला. 16च्या नंतर येणारं लीप वर्ष आहे 20 आणि आपण 5 सप्टेंबर पर्यंत मोजतोय. म्हणजे जो वाढलेला दिवस आहे फेब्रुवारीचा तो याच्यात येतोय म्हणून तो एक दिवस. सगळे मिळून दिवस झाले 10. आता इकडे वर्षातले आलेले 10 दिवस आणि महिन्यातले आलेले 43 दिवस. या दोघांची जर बेरीज केली तर दिवस किती आले? 53. आणि तुम्ही जर याला 7 ने भाग दिला तर 7 साती 49. बाकी उरते 4. तुम्ही जर गुरुवारच्या पुढे 4 दिवस मोजले तर बघा शुक्रवार, शनिवार, रविवार आणि तुमचं उत्तर येणार 5 सप्टेंबरला सोमवार. नीट लक्षात घ्या. तुम्ही जर आता थोडंसं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तब्बल 8 वर्ष पुढे आलेले आहात. मी जे तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही 8-8च नाही अगदी 100-100, 200-200 वर्षापूर्वीच्या तारखा सुद्धा तारखेवरून वार सुद्धा काढू शकता. कितीही वर्ष पुढचं काढू शकतात. बस इथं अट काय? तर तुम्हाला एकतर हे दिवस मोजता आले पाहिजे. दुसरी गोष्ट लीप वर्ष कळली पाहिजेत आणि तुम्हाला भागाकार जमला पाहिजे. बस एवढं जर जमलं तर हे थोडंसं प्रॅक्टिस जर केलं तर तोंडी या ठिकाणी तुम्हाला हे असं न करता सुद्धा सध्या तोंडी करू नका. हळूहळू तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल तशी प्रॅक्टिस करत 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 आपण तोंडी करायला सुरुवात करतो. पण आतापासूनच तोंडी करायला जाल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. मांडून केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहजगत्या समजतात. प्रथमेश कुठे गेले उठून? अभिराज आहे का रे अभिराज? अभिराज आहे ना? आहे की अभि? अरे आहे ना अभि. हा. अभिराज समजलं का तुम्हाला?
ओके. अ, तब्बल म्हणजे तब्बल म्हणजे खूप मोठं. तब्बल म्हणजे खूप मोठे. त्याला म्हणायचं तब्बल. बरं. तर अजून काय बरं कुणाला विचारायचं होतं? ओम अद्रट समजतंय का ओम? आस्था. ओके. जुन्या मुलांना तर समजायलाच हवं कारण जुनी मुलांचं हे 4-5 वेळा झालंय. त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम नाही. हां, तुम्ही पण मागच्या वेळेस म्हणत होते अर्णव समजत नाही, समजत नाही. आता समजलं ना? ठीक आहे. ज्ञानेश्वर समजले? ज्ञानेश्वर? ज्ञानेश्वर, तेजस्वी, ओके. शौर्य भुजबळ, ओके. चैतन्य, चैतन्य बोला. नाही समजलं? बर. अजून एक गणित घेऊ म्हणजे समजेल. चला मग आता आपण आणखी एक गणित घेऊया. पहा 2 जून 2017 ला मी सोपं देतो आता अवघड नाही देत. 2 जून 2017 ला रविवार असेल तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल? व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी. विश्व समजले? विश्व. ठीक आहे काढा मग आता. पहिल्यांदा बघा मी त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट घेतलं नाही पहा. मी पहिल्यांदा महिने जे आहेत ना त्या महिन्यांच्या मधले दिवस कसे काढायचे त्याच्यासाठी 4 दिवस आपण 4 तास खर्ची घातले. हे जे वर्ष आहेत ते वर्षामधले दिवस जास्तीचे काढण्यासाठी त्याच्यासाठी 1 तास खर्ची घातला. तेव्हा आता आपण हे फक्त जोडतोय लक्षात घ्या. हे जे तुम्ही वेगवेगळं करत होते ना, ते इथं फक्त एकत्र करायचंय. बस याच्या पलीकडे काही सुद्धा नाहीये. बोला. मला महिन्यांचे दिवस सांगा अगोदर किती आले? 2 जून ते 15 ऑगस्ट किती दिवस आले? कसं काय 46? हां. अर्णव फक्त एवढंच सांगा 2 जून ते 15 ऑगस्ट किती दिवस आले? एवढंच सांगा. 34. हां. समर्थ मुंडेकर किती म्हणले होते मी? समर्थ मुंडेकर 46 का? 1 मिनिट. 1 1 मिनिट. 38. 46 बरोबर आहे. समर्थ मुंडेकर तुमचं बरोबर आहे. तुम्ही पुढचं करा आता. पुढचं सांगा वर्षातले दिवस किती आले? 10 आले. कसे 10 आले जरा समजून सांगा बरं 10 कसे आले? नाही, नाही थांबा जरा एकेकाचं होऊ दे. हां, बोला समर्थ मुंडेकर.
तुमचा आवाजच येत नाही. गणेश सांगा हो गणेश. मांडायचं तर कळलं नाही. हे ही तारीख आणि तारीख वर्ष कुठलेच असते. बरं बघा आता. बरोबर आहे हा. तर बघा, मी आता कसं लिहितोय ते नीट बघा अगोदर. तुम्हाला कोणती तारीख दिली आहे? 2 सांगितलं की अर्णव आता. परत तेच कशाला? आता दुसरं कोणी सांगा. बरं हा सांगा. व्हेरी गुड. तर बघा, जून, जुलै आणि ऑगस्ट याच्यामध्ये येणारे दिवस काढायचेत आपल्याला. तर आता नीट बघा. ऑगस्टचे तर 15 ठरलेले आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, जो शेवटचा महिना येतो मोजण्यामध्ये, नीट लक्षात घ्या बरं का. हे उलट-पालट दिल्यानंतर कसं करायचं ते नंतर सांगतो मी तुम्हाला. पण मोजताना जानेवारी ते डिसेंबर असेच महिने मोजायचे असतात. तर ऑगस्टचे 15 दिवस. आता जून महिना 2 पासून मोजताय. जून असतो 30चा, त्याच्यातून 2 गेले, उरले 28. जूनचे 28. याच्यामध्ये येतो जूनच्या नंतर जुलै. तो 31चा असतो म्हणून 3च लिहिले. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली, तर बेरीज बघा किती येते. 8 आणि 2 10 आणि 1 11 6 म्हणजेच बेरीज येते 46. हे झालं महिन्यांच्या बाबतीत. आता वर्षाचं बघा. 2017 ते 2025 वर्ष होतात 8. बघा तुम्ही मोजून 18 19 20 21 22 23 24 25 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाल्यानंतर मी तसं लिहिलंय का? 8 वर्ष झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 17 ते 25च्या मध्ये लीप वर्ष कोणकोणती येतात? तर पहिलंच लीप वर्ष येतं 2020 आणि त्याच्यानंतरच येतं 2024. तर इथं काय कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही. पूर्ण येतात ते. 8 आणि 2 ची बेरीज येते 10. तर इकडं असलेले 10 46 आणि इकडं असलेले 10 मिळून होतात 56. तर आठी बघा, 7 आठी 56, बाकी उरली 0. अर्णव किती आलती बाकी तुमची? तर 0 आलं तर उत्तर तुमचं येणार रविवार. शाबास, लिहून घ्या. लागू द्या, उशीरच लागणार गणित आहे हे. मी हे तुम्हाला या वर्षीसाठी शिकवतच नाही. ऐका, नुसतं या वर्षीसाठी तुमचं हे मी घेतच नाहीये. मी हे तुमचं पुढच्या वर्षीसाठी सुद्धा आत्ताच घेतोय, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं फार अवघड गणित तुम्हाला या वर्षी विचारतील असं नाही, पण पुढच्या वर्षीची तयारी मात्र तुमची आत्ताच होऊन जाईल. बर,
आता बघा यातला काही काय होतंय माहितीये का, यातला काही भाग तुम्हाला यावर्षी येतो, उरलेला भाग पुढच्या वर्षी येतो. पण मी तसे तुकडे पाडलेच नाहीत. मी हे सलग तुम्हाला सगळंच शिकवून टाकलंय. जेणेकरून तुम्हाला बघा पाठांतर काही सुद्धा करावं लागणार नाही. बघा या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगतो. 28 वर्षानंतर तेच कॅलेंडर पुन्हा रिपीट होत असतं. हे लक्षात घ्या बरं का, मी पुन्हा काय सांगतोय ते. आता 2020 आहे. तर आता बघा 2020 हे जे सॉरी 2020 जर समजा असेल, आता 2024 चालू आहे बरोबर. तर मला सांगा बरं, आत्ताच जे कॅलेंडर आहे ते मागे 28 वर्ष तुम्ही कट केली तर मागे कधी होऊन गेलं असेल? शबास. 1996 जर कॅलेंडर तुम्ही काढलं तर सेम टू सेम जसं आहे तसं आत्ताच कॅलेंडर तुम्हाला दिसेल पा. तेच वार, त्याच तारखा आणि त्याच दिवशी आलेल्या पूर्ण अख्खच्या अख्ख वर्षभराचं कॅलेंडर 28 वर्षांनी पुन्हा रिपीट होतं. पण इतकं आपल्या लक्षात राहत नाही, कॅल्क्युलेशन करताना चुकतं. बेस्ट वे काय, तर हे दिवस काढणे आणि त्याला 7ने भागणे. हे असं केलं तर तुम्हाला या दिनदर्शिकेत फक्त दिनविशेष तेवढे लक्षात ठेवावे लागतात, बाकी काही लक्षात ठेवावं लागत नाही. चला पुढचं गणित घ्या. 3 मार्च 2012 रोजी सोमवार असेल तर 28 नोव्हेंबर 2024 रोजी कोणता वार असेल? दिसती की लेफ्टून जॉईन, लेफ्टून जॉईन व्हा. व्हिडिओ बरेच जण बंद ठेवतायत हा. संकेत सार्थक, प्रथमेश, गणेश रासकर, प्रांजली, श्रीराज, सई, सई इंगमिरे. श्रद्धा समजताय ना श्रद्धा? ओके. आस्था, काव्या, शौर्य, शौर्य काळे. मग करा ना. निवांत बसत बसून नुसतं लिहून उपयोग नाही याचा. तुम्हाला काही हे गणित नाहीत विचारणार. त्यामुळं हे पाठांतर करत बसू नका आणि नुसतं बोर्डवरच लिहायचं काम करू नका. तुम्ही सोडवा. सोडवलं तर कळेल काय चुकतंय ते. हे लिहून काय उपयोग नाही. ही गणित नाही देणार तुम्हाला. तोच वार, तीच तारीख असं नाही देत. तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, दिवस मोजता आले पाहिजेत. त्यामुळं करा चुकलं तरी. कसं काय सांगा, मार्चचे किती आले? एप्रिलचे हा 2. मेचे, मेचे किती? शाबास. सगळ्यांची बेरीज किती आली? अर्णव तुम्ही वर्षाचं सांगा. हा. नको पहिल्यापासून सांगितलंय.
नको पहिल्यापासून सांगितलंय त्यांनी वर्षातून सांगा फक्त. वर्षाचे दिवस चुकले अर्णव. 12च्या पुढे 10 मोजल्यावर 24 येतं का? 16. कसं सांगा हर्ष? कसं सांगा? येऊ द्या किती यायचंय ते कसं सांगा? नाही, नाही, नाही. हर्ष, हर्ष चुकलं. चुकलं. कसं सांगा? आता 2 मिनिट थांबा अर्णव. अर्णव थांबा 2 मिनिट. तुमचं चुकलं ना आता? ते करा नीट व्यवस्थित अगोदर. थांबा. मध्ये मध्ये बोलू नका. थांबा आता. गणेश बोला, गणेश बर्गे. एक मिनिट, एक मिनिट. ऐका हर्ष. हर्ष तुम्ही काय केलं? 2012 नुसतं बघितलं. नुसतं 12 बघू नका हर्ष. मध्ये बोलू नका रे थांबा. 2000 हर्ष, हर्ष 2012 बघून नाही चालत. तो वाढलेला दिवस येतोय का? तर तो वाढलेला दिवस फेब्रुवारीत येतो. आपण मोजतोय 3 मार्च पासून पुढे. त्यामुळे वाढलेला दिवस येतच नाही इथं. मग येत नाही तर घ्यायचा कशाला? हा पुढे बोला मग. गणेश बर्गे पुढे बोला मग. शाबास. मग बघा आता मी याचे 2 भाग करतो अगोदर. बघा आता 3 मार्च 2012 तुम्हाला दिलेली तारखा काय आहे बघा पहिल्यांदा. जे दिलंय ना ते वर लिहायचं. 3 मार्च 2012. कोणता वार दिलाय? तर तुम्हाला दिलाय सोमवार. आता तुम्हाला काय विचारलंय? 28. नाही आता नका सांगू. झालं की सांगू नका. आता लक्ष द्या. 28 नोव्हेंबर 2024 विचारलंय. आता नीट ऐका. तुम्हाला पहिल्यांदा हे बघा हा भाग मी तुम्हाला 5 दिवस शिकवत होतो. हा. कारण हा खूप महत्वाचा भाग आहे. एक दिवस म्हणजे कालच आपण हे भाग शिकलो. आता हे दोन्ही फक्त वेगवेगळं करायचं आणि दिवसांची बेरीज करायची. कसं बघा आता. तुम्ही मोजणार आहे मार्च पासून 3 मार्च पासून 28 नोव्हेंबर पर्यंत. तर बघा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एवढे महिने तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. आता पहिल्यांदा मोजताय 3 मार्च पासून. पूर्ण मार्च महिना असतो 31चा. त्याच्यातून 3 गेले उरले किती? 28. म्हणजेच मार्च महिन्याचे तुम्हाला दिवस घ्यावे लागतात 28. आता मार्च पासून पुढचे जे महिने ऑक्टोबर पर्यंत आहेत ते पूर्ण येतात. पूर्ण जर महिने आले आणि ते जर 31चे असतील तर 3 घ्यायचं, 30चा असेल तर 2 घ्यायचं. बघा एप्रिल 30चा आहे, 2 घेतलं. मे 31चा आहे, 3 घेतलं. जून 30चा आहे, 2 घेतलं. जुलै 31चा आहे, 3 घेतलं. ऑगस्ट ऑगस्ट 31चा आहे, 3 घेतलं. सप्टेंबर 30चा आहे, 2 घेतलं. ऑक्टोबर 31चा आहे, 3 घेतलं. तुम्हाला लिहून दिलं तर पहा 3-0-3-2-3-2 3-3-2-3-2-3. आता पहा नोव्हेंबरचे मात्र तुम्ही 1 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर हे मोजत बसायची गरज नाही. यांची बेरीज 28च येणार. आता या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 28 आणि 28 56 आले. 56 आणि 2 58. 58 आणि 3 61. 61 आणि 5 66. 66 आणि 8
74. मग कोण म्हणलं रे 76? 76 काय म्हणले मग? हा, 74 आलं. आता बघा इथे बघा, 2012 ते 24 तुम्ही दिवस मोजले, वर्ष मोजले तर बरोबर 12 वर्ष होतात. आता याच्यामध्ये 2012 लीप वर्ष आणि 24 पण लीप वर्ष आहे, पण नुसते वर्ष बघून उत्तर काढायची नाही. तर या महिन्या कुठून मोजताय, तर 3 मार्च 12 पासून मोजताय. म्हणजेच 12 मध्ये जो काही लीप वर्षातला वाढलेला दिवस आहे तो येतच नाही, मग घ्यायचा कशाला लीप वर्षातला वाढलेला दिवस. नंतर येतो 16, नंतर येतो 20 आणि नंतर येतो 24. आता 24 मधला का घेतला, कारण फेब्रुवारीतला वाढलेला दिवस येतो ना त्या काउंटिंग मध्ये, म्हणून तो. या सगळ्यांची बेरीज झाली 15. 74 आणि 15ची बेरीज केली तर ती येते 89. 89 ला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर 7 एक 7, 7 दुने 14, बाकी उरली 5. सोमवारच्या पुढे तुम्ही 5 दिवस जर मोजले तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि तुमचं उत्तर येतं शनिवार. व्हेरी गुड, शाबास. चैतन्य आता तरी समजलं? चैतन्य आता तरी समजलं का नाही? बर, ज्यांना समजलं नाही ना, याचा अर्थ त्यांना हे पहिलंच प्रकरण कळलेलं नाही. पहिलाच भाग कळलेला नाही. हा बोला तेजस्वी, काय म्हणतात? हा, अरे देवा. मग मग तुम्हाला पहिलीत बसवावं लागतंय तेजस्वी. 28 ऐवजी 2 कसं काय? बरं असू द्या. तर बघा, ज्यांना ऐका ऐका ऐका, ज्यांना समजलेलं नाही म्हणतायत ना, त्यांना हा पहिलाच भाग कळला नाही. मग हे बघा, हा हा ज्याला कळलाय ना, मध्ये बोलू नका रे, ज्यांना समजलंय त्यांनी 2 मिनिट शांत बसा. तर बघा, हे पहिलं तुम्हाला दिवस काढणं जे आहे ना, तेच कळलेलं नाही बहुतेक. मी काय केलंय पा, हे पूर्ण गणित जे आहे ना, ते तुकड्या तुकड्यांमध्ये सांगितलंय बघा. पहिल्यांदा ह्या 2 दिवसांच्या मधले दिवस काढणे हा जो प्रकार असतो, तो तुम्हाला आला पाहिजे. बर, तर ही गणित आता ऐका, हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे, दिनदर्शिका. आता याच्यात वेगळं काय विचारतात, तर वेगळं एक दुसरं गणित विचारतात, पण मी त्याचा अर्धाच भाग तुम्हाला शिकवतो. अर्धा भाग तुम्हाला 5वीत गेल्यावर शिकवतो. याचा अर्धा भाग आहे पहा. तुम्हाला काय गणित विचारतात ते पूर्ण गणित सांगतो मी. गणित असं असतं पहा, की समजा रामने 2 जुलै पासून दूध घ्यायला सुरुवात केली आणि त्याने, लिहायचं नाही, 27 जुलै पर्यंत दूध घेतले. नीट आहे का? आता पासून आणि पर्यंत हे शब्द फार महत्वाचे आहेत. पासून आणि पर्यंत. तर तुम्हाला प्रश्न असा देतात पा, राम नावाच्या मुलाने 2 जुलै पासून दूध, कोण आहे रे? तर बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारतात ते नीट लक्षात घ्या. सार्थक, आवाज बंद कर सार्थक. कोण आहे मग? दुसऱ्या कोणाचा तर आवाज नाही चालू. फार राम नावाच्या मुलाने 25 जुलै पासून 27 जुलै पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घ्यायला सुरुवात केली. तर पहिला प्रश्न विचारतात, किती लिटर दूध झालं असेल. दुसरा प्रश्न देतात,
त्या 1 लिटर दुधाचा भाव देतात. 60 रुपये प्रति लिटर दराने 1.5 लिटर दूध दररोज घेतले तर एकूण किती रुपये त्याला 27 जुलैला द्यावे लागतील? असे 2 प्रश्न आहेत. पण हे प्रश्न जे पुढचं जे सांगतोय ना मी, ते पुढचं तुम्हाला 5वीत आहे. नवोदयला स्कॉलरशिपला. आता तुम्हाला फक्त दिवस मोजायचे. सांगा बरं 2 जुलै ते 27 जुलै किती दिवस होतात? 20 दिवस होतात. कोण म्हणतंय 20 दिवस होतात? 20 दिवस होतात कोण म्हणतंय? 25 सुद्धा 25 दिवस सुद्धा चुकीचं उत्तर आहे. नीट विचार करून सांगा. 26 दिवस उत्तर आहे याचं. का बघा? तुम्ही आता बघा याचा याचा दिनदर्शिकेबरोबर लिंक करू नका. इथं तुम्ही दूध घेताय. मग पासून शब्द असतो म्हणजे 2 जुलैला सुद्धा तुम्ही दूध घेतलंय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 2 पासून 4 पर्यंत फरक किती येतो? 2. 2 पासून 4 पर्यंत फरक येतो 2. पण संख्या जर मोजल्या तर संख्या येतात 3. येतात की नाही? हा, असाच प्रकार आहे पहा. जर रामने 2 जुलैला दूध 2 जुलै पासून म्हटलंय, नीट ऐका. जर रामने जर रामने 2 जुलै पासून दूध घ्यायला सुरुवात केलेली असेल तर याचा अर्थ 2 जुलैला सुद्धा रामने दूध घेतलंय आणि 27 जुलै पर्यंत घेतलंय तर याचा दुसरा अर्थ होतो 27 जुलैला सुद्धा रामने दूध घेतलंय. म्हणजे तुम्ही काय करता? 27 - 2 करता. 27 - 2 केलं तर उत्तर येतं 25. पण 25 उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण तुम्ही 2 ही तारीखच धरली नाही याचा अर्थ होतो. याच्यात जेवढे दिवस घेतलेत त्याच्यातून एक दिवस फक्त 1 तारखेचा दिवस वजा करावा लागतो. दिवस येतात 26. म्हणजे रामने एकूण 26 दिवस दूध घेतलंय. आता घ्या बरं प्रश्न बघू किती जणांना येतात. तेजस्वी 16 सप्टेंबर पासून रजेवर गेली. व 5 ऑक्टोबरला, बघा आता प्रश्न नीट वाचा. प्रश्नात काही दम नाही या, पण तुम्ही नीट वाचत नाही म्हणून चुकता. ही गणित फार अवघड आहेत असं समजू नका. हे खूप सोपी गणित आहे. पण आपण नीट वाचत नाही. पासून कडे लक्ष देत नाही, पर्यंत कडे लक्ष देत नाही. 5 ऑक्टोबरला कामावर रुजू झाली. तर ती किती दिवस रजेवर होती? हा श्रीराज सांगा कसं 19. 1 मिनिट थांबा. श्रीराज सांगा 19 कसं. श्रीराज 19 कसं सांगा. श्रीराज म्हणत असतील मला ती नका विचारू, उत्तर 19. मोजलं का काय तुम्ही? 1 2 3 4 असं मोजलं का काय? अरे सांगा कसं. कसं सांगा.
गणेश थांबा, विचारतो मी तुम्हाला. गणेश थांबा जरा. हर्ष बोला. हा, लिव्ह वर गेली. हा, ओके. 16 प्लस कशा? बरं ठीक आहे. तुम्ही कसं काढले? हा, गणेश बर्गे सांगा. ऐका आता सगळ्यात. थांबा. थांबा गणेश. थांबा. चुकीचं सांगताय. अजून कोण सांगताय? हा, सत्यजित सांग. कोण म्हणलं 15 सप्टेंबर पासून? हा, मग ऐका, परत 15 सप्टेंबर. अहो, 16 पासून घेतली हो. हे, ते दार बंद कर. बर. इथं बऱ्याच जणांना प्रश्नाचा, ऐका आता, मध्ये बोलू नका तुम्ही. आता मध्ये बोलू नका. झालं आता तुमचं, तुम्ही सांगून झाला. आता लक्ष द्या. आता मध्ये बोलू नका कोणी. येत असलं, बरोबर असलं तरी मध्ये बोलू नका. थांबा. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तेजस्वी 16 सप्टेंबर पासून रजेवर गेली. याचा अर्थ ती कामावर होती 15 तारखेपर्यंतच. बरोबर का? अरे, बरोबर का चूक? बरोबर. पण नीट ऐका आता. सप्टेंबर महिना 30 दिवसांचा असतो. त्याच्यातून 15 दिवस तिनं काम केलं. मग किती दिवस काम केलं नाही म्हणजे रजेवर होती, तर 15 दिवस सप्टेंबर मधले ती रजेवर होती. बरोबर. हे झालं सप्टेंबरचे 15 दिवस. आता नीट ऐका. ती कामावर रुजू झाली 5 ऑक्टोबरला. नीट ऐका. कामावर रुजू झाली म्हटलंय. रुजू झाली कामावर. म्हणजे 5 तारखेला ती रजेवर होती का? नाही. ती कामावर रुजू झाली 5 ऑक्टोबरला. तर ती चार, अगद्दार. तर ती 4च दिवस या ठिकाणी रजेवर होती ऑक्टोबर महिन्यातले. आता मोजा दिवस. 15 4 19 दिवस ती रुजू दिवस रजेवर होती. रुजू म्हणजे जॉईन होणे. शब्द समजून घ्या आत्ताच. पुढच्या वर्षी पुन्हा तिथं कोण सांगायला नाही येणार पेपरमध्ये. रुजू म्हणजे काय, रजा म्हणजे काय. रुजू म्हणजे जॉईन होणे. रजा म्हणजे लीव्ह. बर. हा, असू द्या. काही शब्द तुम्हाला कळले नसतील, ते पण बरोबर आहे. तुम्ही कधी ऐकलेच नसतील हे शब्द. रुजू होणे, रजा घेणे, हे शब्द आपण ऐकलेले नसतात. पण लक्षात घ्या, आतापासूनच सवय लावा या शब्दांची. तुम्हाला अशा प्रकारे चैतन्य बोर्डकडे लक्ष द्या, नंतर गप्पा मारत बसा. घेतलं लिहून सगळ्यांनी? पुढचं गणित घ्या. एक काम करा, आता पुढचं गणित होत नाही, घरी करायला गणित घ्या. तीन जून 2010 रविवार असेल, तर 5 ऑक्टोबर, हा, घरी करायला कोणता वार असेल काढायचं. 9 एप्रिल 2012 शनिवार असेल,
तर 17 सप्टेंबर 2019 ला कोणता वार असेल? घेतलं लिहून?